नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. बीड जिल्ह्यातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली असून माजलगाव तालुक्यातील प्रसिद्ध पुरुषोत्तमपूर येथे भाविकांना घेऊन जाणारी बोट गोदावरी नदीपात्रात बुडाली आहे. यामध्ये एक महिला आणि चिमुकली बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती आता समोर आली आहे. पुरुषोत्तमपूर येथील मंदिराच्या एका दर्शनासाठी भाविकांना घेऊन जाणारी बोट नदी पार करत होती. गोदावरी नदीच्या पात्रात मध्यभागी बोट पोहोचल्यानंतर अचानक असंतुलित होऊन ही बोट बुडाली आहे. या बोटीत क्षमतेपेक्षा अधिक भाविक बसल्याने ही दुर्घटना झाल्याची माहिती समोर आली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरातील इतर बोट चालकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली व बचाव कार्य सुरू केलं. वेळीच मदत मिळाल्यानं अनेक भाविकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलंय. मात्र एक महिला आणि एक लहान बाळ बेपत्ता असल्याची माहिती समोर आली असून नागरिक व स्थानिक प्रशासनाकडून त्यांचा शोध सुरू आहे. घटना झाली, त्यांनी भरपूर बाया बसल्या, बाया उतरत होत्या, उतरून नाही दिला. 50च्या पुढे बाया बसतो म्हणला, बायाला उतरून नाही दिले, धमकी देतो परत. लोक बुडायला तरी बळजबरी लोक बसले, तरी बुवा अडत तरी पैसे त्यांनी 10 बायाच्या पुढे माणूस गेला नाही पाहिजे. इथून पुढे कोणत्याच बोट मध्ये खोल पाणी होतं, सगळ्या तळाला गेले. मी स्वामी समर्थ तळात सुद्धा बोलले. वर उलटी आल्याच्या नंतर माझी साडी गुतली. तिथून पुढे लोक काही निवडले, त्या माणसाने पुढून नाही दिलं. होती एका अंगावर सगळी पूर्ण खाली गेली होती. अख्खे लोक पाण्यात बुडाले होते. त्याची मागणी नाही, इथून पुढे कारवाई झाली पाहिजे. 10 लोक गेले नाही पाहिजे. धरून जोडायला आम्ही बस त्याला विचारलं, एवढं पब्लिक याच्यात जमतं का? तो स्वतः म्हणला 50च्या पुढे, हो मावशी 50च्या पुढे बसतो. त्याला पुढे आणून झोडलं पाहिजे. आता सध्या मला 50 माणसं बसतात. आम्ही बुडलो, देवाच्या नावाने आज वाचलो. पुरुषोत्तम महाराजांनी वाचलो. भगवान बाबा उलट कृपा झाली आमच्या समजे. आमच्या सोबत आम्ही दुसरे माणसं आणले होते ना. खुशाल ते म्हणते की 50 माणूस बसतं की त्या बोट मध्ये 50 उतरत होतो. आम्हाला हाताला धरून परत वापस नेलंय. त्याच्यात कमी असते ना, 60-70च्या पुढे असते. पूर्ण भरलेली होती. आम्ही कशाला संख्या मोजली? त्याच्यात 4-5 ग्रुपचे माणसं होते, 5-7. आता ग्रुप मध्ये 12, काहीच्या ग्रुप मध्ये 15, आमच्या स्वतःच्या ग्रुप मध्ये 8 माणसं इथं. घटना घडली होती, तुम्ही बोटीमध्ये होतो स्वतः. आम्ही बुडलो होतो, आम्ही वाचलो तर आम्हाला उलट चांगलं झालं. आम्हाला देवाची कृपा झाली. आमच्या मधल्या समजाची देवाची कृपा झाली.